फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस कसे होतात ते बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बघितले होते आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कसे होतात ते बघितलं होतं. आता आपण बघणार आहे की जर एखादं सिंपल प्रेझेंट टेन्स जर आपल्याला क्वेश्चन करायचं असेल किंवा निगेटिव्ह क्वेश्चन करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो. बेसिकमध्ये पण मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असतो किंवा क्वेश्चन करत असतो तर आपल्याला कंपल्सरी त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बची गरज असते. जर त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब नसेल तर आपण त्या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स करू शकत नाही किंवा क्वेश्चन सुद्धा तयार करू शकत नाही. जसं की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये स्ट्रक्चर मध्ये बघितले की डायरेक्टली आपण मेन वर्ब किंवा मेन वर्बला यस इएस प्रत्यय लावलेले शब्द बघितले होते, जिथं आपण कुठेही हेल्पिंग वर्ब घेतलेले नव्हते. मग जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब दिसत नसेल किंवा आपण वापरलेला नाहीये म्हणजे त्या वाक्याचं निगेटिव्ह होणार नाही का किंवा त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये का असे प्रश्न पडतात. तर आपण बघूयात की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब असतील तर ते कसे हुडकायचे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एका स्ट्रक्चर मध्ये मेन वर्ब वापरला होता आणि दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये आपण वापरलं होतं मेन वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय. बरोबर. तर आपण बघूयात की मेन वर्ब असेल तर कोणते हेल्पिंग वर्ब यूज करायचे आणि मेन वर्बला यस ईएस प्रत्यय असेल तर कोणते हेल्पिंग वर्ब यूज करायचे. जेव्हा जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला वाक्यामध्ये दिसेल त्याच्या अगोदर किंवा नंतर कोणताही हेल्पिंग वर्ब किंवा क्रियापदाचे कोणतेही रूप नसतील तर तिथं असतं डू प्लस मेन वर्ब. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला क्रियापदाचं फक्त पहिलं रूप दिसणार आहे तर तिथं डू हे हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं. कसं बघूया. जर वाक्यामध्ये गो असेल म्हणजेच ते असतं डू प्लस गो. जर वाक्यामध्ये रन असेल म्हणजेच ते असतं डू प्लस रन. जर वाक्यामध्ये टीच असेल म्हणजेच ते असतं डू प्लस टीच. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप जिथे दिसतं तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तिथं डू हे हेल्पिंग वर्ब आपल्याला यूज करायचं आहे. तसंच जेव्हा क्रियापदाला यस ईएस प्रत्यय लागलेला असतो म्हणजे काय असतं तर हा जो यस ईएस प्रत्यय आहे म्हणजेच असतं डज. आणि मग डज वापरला की फक्त क्रियापदाचं पहिलं रूप येतं कारण यस ईएस इकडे शिफ्ट झालेला आहे आणि उरलेला मेन वर्ब इकडे शिफ्ट झालाय. म्हणजेच जर वाक्यामध्ये गोज दिसत असेल म्हणजेच असं ते डज प्लस गो. जर वाक्यामध्ये तुम्हाला रन्स दिसत असेल तर ते असतं डज प्लस रन. आणि जर वाक्यामध्ये टीचेस दिसत असेल म्हणजेच असेल ते डज प्लस टीच. म्हणजे जर आपण वाक्यामध्ये यस ईएस प्रत्यय घेतलेला असेल तर ते स्वतः सांगतं की मी डज मधला यस ईएस आहे. आणि जेव्हा आपण डज घेत असतो तेव्हा मात्र परत क्रियापदाला हे यस ईएस इकडे लावायचं नाही. जो प्लेन जो फर्स्ट फॉर्म आहे तोच इथे यूज करायचा आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचे असतील तर ते घेणार आहे आपण डू किंवा डज. परत डू कधी घ्यायचं डज कधी घ्यायचं आपण एक प्रोनाउन टेबल मध्ये पण बघूयात. हे चौकोन कशासाठी केले तुम्हाला माहितीये. या चौकोनामध्ये आपण प्रॉपर नाउन कोणतं तरी घेणार आहे. जसं की स्ट्रक्चर मध्ये सांगितलं होतं की जर आय आणि अनेक वचनी असतील तर क्रियापदाचं पहिलं रूप घेणार आहे म्हणजेच आपण त्यांच्या समोरच डू यूज करणार आहे. आय डू मी करतो, वी डू आम्ही करतो, यू डू तू करतोस, यू डू तुम्ही करता, दे डू ते सर्वजण करतात, दीज डू हे करतात, दोज डू ते करतात. आणि दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये सांगितलं होतं की जिथे जिथे ही शी इट दिस दॅट किंवा एकवचनी करता असेल तिथे आपण क्रियापदाला यस ईएस प्रत्यय लावतो म्हणजेच हा एस ईएस प्रत्यय म्हणजेच डज असणार आहे. ही डज तो करतो, शी डज ती करते,
इट डज ते करते, धिस डज हे करते आणि दॅट डज ते करते. काय करते ते आपण क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्या समोर यूज करणारच आहे. मग तुम्ही असं म्हणाल की मग मॅडम काय गरज आहे की असं करण्यापेक्षा डायरेक्टली आपण आय डू रन, वी डू प्ले असं घेतलं तर चालतं का? चालतं, पण जेव्हा आपण वाक्यामध्ये डायरेक्टली डू हा शब्द यूज करतो विदाउट एनी निगेटिव्ह ऑर क्वेश्चन, तर त्यामध्ये असं होतं की तुम्ही तिथं एम्फसाइज केला ती गोष्ट करण्यासाठी. म्हणजे ऑलमोस्ट जेव्हा आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स करत असतो तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात त्या अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये डू आणि डज न वापरता आपण डायरेक्टली मेन वर्ब आणि मेन वर्बला यस यसच यूज करायचं आहे. पण जेव्हा निगेटिव्ह असतील किंवा क्वेश्चन असतील तेव्हाच आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे. आता आपण बंच वाईज सेंटेन्स बघूया. आय टीच इंग्लिश डेली. मुद्दामून मी हेच एक्झाम्पल घेते, लास्ट टाइम पण हेच घेतलं होतं लगेच तुम्हाला कळावं म्हणून. मी रोज इंग्रजी शिकवते. अंडरलाईन का केलेलं आहे आणि झिगझॅग का केलेलं आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. क्रियापदाचं जिथं जिथं कोणतंही रूप दिसलं की अंडरलाईन करायचं आहे आणि जिथं वेळ दिसेल टाइम दिसेल तर झिगझॅग करायचा आहे. हा टीच म्हणजेच हा सेंटेन्स कसा आहे बघा. आय डू टीच इंग्लिश डे. हेच सेंटेन्स आपण अशा प्रकारे केलेलं आहे. नाव वी गॉट द हेल्पिंग वर्ब सो वी कॅन मेक निगेटिव्ह सेंटेन्स. आय डू नॉट टीच इंग्लिश डेली. डू आय टीच इंग्लिश डेली आणि डू आय नॉट टीच इंग्लिश डेली. हेल्पिंग वर्ब आपल्याला भेटलेला आहे त्यामुळे आपण निगेटिव्ह केलेला आहे आणि क्वेश्चन पण केलेला आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक द शॉर्ट फॉर्म, जसं डू नॉटचं डोंट घेऊ शकतो आणि डज नॉटचं डझंट घेऊ शकतो. हेच वाक्य जर नाव घालून केलं तर कसं होईल बघा. आरती टीचेस इंग्लिश डेली. आरती रोज इंग्रजी शिकवते. जसं इथं आय असल्यामुळे टीच घेतलाय आणि इथं प्रॉपर नाउन आलेला आहे म्हणून टीचेस घेतलेला आहे. सो वी गेट द सेंटेन्स लाईक दिस. आरती डज टीच इंग्लिश डेली. निगेटिव्ह आरती डज नॉट teach English daily. Question: does Aarti teach English daily? आणि does Aarti not teach English daily? डज वापरल्यामुळे आपण टीच असंच घेतलेलं आहे, टीचेस घेतलेलं नाही. जर आपण डज घेऊन टीचेस घेतलं तर वाक्याला कोणताही अर्थ होत नाही. आरती इंग्रजी शिकवते, शिकवत नाही, शिकवते का, शिकवत नाही का. मी इंग्रजी शिकवते, शिकवत नाही, शिकवते का, शिकवत नाही का. अजून एक दोन बघूया. बेबी क्राईज ॲट नाईट. बाळ रात्री रडते. बाळ एकच असल्यामुळे क्रायच झालं क्राईज. शॉर्ट फॉर्म घेऊयात आता आपण निगेटिव्ह करत असताना. बेबी डज क्राय ॲट नाईट. दुसरं वाक्य आपल्याला सोयीसाठी आपण करून घेतलेलं आहे. निगेटिव्ह बेबी डझंट क्राय ॲट नाईट. बाळ रात्री रडत नाही. Does baby cry at night? बाळ रात्री रडते का. आणि doesn't baby cry at night? बाळ रात्री रडत नाही का.
डज नॉट आपण सेपरेट पण घेऊ शकतो किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म पण घेऊ शकतो. जर तुम्हाला प्रॉपरली पूर्ण नॉट घ्यायचा असेल तर तो पहिल्यांदा येत नाही. डज नॉट बेबी असं येणार नाही, तर डझंट असंच येणार आहे. प्लेयर्स विन फॉर नेशन ऑलवेज. खेळाडू नेहमी देशासाठी जिंकतात. विन आहे, प्लेयर्स आहे, सेंटेन्स होणार असं प्लेयर्स डू विन, कारण क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि पहिलं रूप असेल तर डू हे तिथं आपल्याला यूज करायचं आहे. सो वी गॉट द हेल्पिंग वर्ब डू. नाउ वी कॅन मेक निगेटिव्ह सेंटेन्स. वी विल डू द शॉर्ट फॉर्म ऑफ डू नॉट, डोंट. We will take do at first as we are doing the question, and at last there will be the question mark. The last one is don't. Players win for nation always. Again I did the zigzag and underline where it is necessary. जिथे जिथे क्रियापद हेल्पिंग वर्ब आहे तिथे आपण अंडरलाईन केलेला आहे आणि जिथे टाइम फ्रेम आहे तिथे आपण झिगझॅग केलेला आहे. सो सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स केलेला आहे तिथे आपण डायरेक्टली मेन वर्ब किंवा मेन वर्बला यस यस प्रत्यय लावलेला आहे स्ट्रक्चर प्रमाणे. आणि जेव्हा आपल्याला बंच वाईज सेंटेन्स करायचं आहे किंवा निगेटिव्ह आणि क्वेश्चन करायचंय तेव्हा आपण डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब वापरलेले आहेत. ते कसे हुडकले आपण, जिथे जिथे क्रियापदाचं पहिलं रूप असतं तिथे आपल्याला डू यूज करायचंय आणि जिथे क्रियापदाला यस यस प्रत्यय लागलेला आहे तो यस यस स्वतः सांगतो की मी डज आहे, त्यामुळे आपण तिथे डज वापरलेला आहे. आणि जेव्हा आपण डज हा प्रॉपरली शब्द यूज करतो तर त्याच्या समोर आपण क्रियापदाचं फर्स्ट फॉर्मच यूज करतो, परत डज वापरून क्रियापदाला यस यस प्रत्यय लावत नाही. सो दीज आर द बंच वाइज सेंटेन्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघितलेले आहेत विथ युजेस आणि आता आपण या व्हिडिओमध्ये ह्याच वाक्यांचा बंच वाइज सेंटेन्स कसं करतो ते बघितलंय. नाव कम टू द ऍक्टिव्हिटी. जेव्हा तुम्हाला ऍक्टिव्हिटी बोलायची असते तेव्हा तुम्ही काय काय करता हे तुम्हाला सांगायचंय. देर आर मेनी ऍक्टिव्हिटीज. रेग्युलरली आपण ज्या क्रिया करत असतो ते सांगण्यासाठी म्हणून जसं घेतलं जातं. सो यू कॅन टॉक अबाउट डेली रुटीन. दररोज तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तोपर्यंत काय करता हे तुमचं डेली रुटीन तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगू शकता. किंवा तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुम्ही 10 ते 6 हे जे तुमचं ऑफिसचं टायमिंग आहे तर 10 ते 6 तुम्ही दररोज काय करता ते सांगू शकता. इफ यू आर अ हाऊसवाईफ तर तुम्ही दिवसभर काय काय करता ते सांगू शकता. इफ यू आर अ स्टुडंट हाऊ यू डू स्टडी डेली हे सांगू शकता. त्याच्यानंतर वर्षातून एकदा तुम्ही स्वतःचा सेलिब्रेट करता बर्थडे तर तो तुम्ही बर्थडे कसा सेलिब्रेट करता ते सगळं तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगू शकता. वाक्यामध्ये काय यायला पाहिजे, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्बला यस यस, डिपेंड्स अपॉन द सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. सो दिस इज फॉर टुडे. दोन्हीही जे व्हिडिओज आहेत ते एकानंतर एक बघा म्हणजे तुम्हाला लगेचच सेंटेन्सेस आणि लगेचच त्या सेंटेन्सेसचं बंच वाईज सेंटेन्स कसं होईल ते कळेल. दॅट्स ऑल फॉर टुडे. परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा आपण टॉपिक बघूया. तोपर्यंत थँक्यू.